5 गावठी कट्टे जप्त, एलसीबीची मोठी कारवाई, 2 सराईत गुन्हेगार अटक। अहिल्यानगर जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने एलसीबी अवैध अग्निशस्त्राविरोधात मोठी कारवाई करत तब्बल 5 गावठी कट्टे, पिस्टल, 2 मोबाईल आणि 1 स्कोडा कार असा एकूण 10,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी 2 सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून शस्त्रे पुरवणारा मुख्य आरोपी फरार असल्याने त्याचा शोध सुरू आहे। पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना दिले होते। त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, कृष्णकुमार सेदवड तसेच पोलीस अंमलदार अतुल लोटके, गणेश लोंढे, राहुल द्वारके, शाहीर शेख, किशोर शिरसाट, मनोज साखरे, रोहित एमुल, प्रशांत राठोड, प्रकाश मांडगे व चालक अरुण मोरे यांच्या विशेष पथकाची स्थापना करण्यात आली। गुप्त माहितीच्या आधारे रचला सापळा। दिनांक 19 जुलै 2026 रोजी हे पथक MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध शस्त्रधारकांचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की भाऊ आनंदा रसाळ आणि बंटी उर्फ स्वप्नील विभीषण पाबळे हे दोघे गावठी पिस्टल विक्रीसाठी MIDC डेअरी चौक ते शेंडी बायपास रोड परिसरात सिल्वर रंगाच्या कारसह थांबले आहेत। या माहितीची खात्री करून पोलिसांनी वडगाव गुप्ता शिवारात सापळा रचत दोघांना शिताफीनं ताब्यात घेतलं। अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पिंटू उर्फ भाऊ आनंदा रसाळ वय 40 राहणार रसाळवाडी निघोज तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर, बंटी उर्फ स्वप्नील विभीषण पाबळे वय 30 राहणार कावळ पिंपरी तालुका जुन्नर जिल्हा पुणे। आरोपींची आणि वाहनाची झडती घेतली असता पोलिसांना 5 गावठी पिस्टल, अग्निशस्त्रे किंमत 2,50,000 रुपये, 2 मोबाईल फोन किंमत 40,000 रुपये, स्कोडा कंपनीची 4 चाकी कार किंमत 8 लाख रुपये असा एकूण जप्त मुद्देमाल 10,90,000 रुपये जप्त केला। आरोपींनी धाराशिव येथून शस्त्रे आणल्याची कबुली दिली आहे। प्राथमिक चौकशीत आरोपी भाऊ आनंदा रसाळ यांनीही अग्निशस्त्रे भैया उर्फ ऋषिकेश सुभाष भोसले राहणार धाराशिव याच्याकडून विक्रीच्या उद्देशाने आणल्याची माहिती पोलिसांना दिली। संबंधित आरोपी सध्या फरार असून त्यांचा शोध सुरू आहे। दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरोधात यापूर्वीही विविध गुन्हे दाखल करण्यात आलेत। यामुळे या कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे। या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार मनोज साखरे यांच्या फिर्यादीवरून MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 555/2026 दाखल करण्यात आला आहे। आरोपी विरुद्ध आर्म ॲक्ट कलम 3/25 व 7 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास MIDC पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत। अवैध शस्त्रांची विक्री रोखण्यासाठी जिल्हा पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेत ही महत्त्वपूर्ण कारवाई मानली जात असून फरार आरोपीच्या अटकेनंतर या रॅकेटबाबत आणखीन धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। महासत्ता न्यूज, संगमनेर।